नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 9th स्टँडर्डचा मॅथ सब्जेक्टचा जो ब्रिज कोर्स आहे त्याला सुरुवात करणार आहोत। डे फर्स्ट जो आहे आपल्याला दिलेला त्याच्यातले टॉपिक्स कोणते आहेत ते आपण इन डिटेल स्टडी करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, हा ब्रिज कोर्स आपल्याला 45 डेज मध्ये 45 दिवसात पूर्ण करायचा आहे। त्याच्यासाठी जे ऍक्टिव्हिटी सीट्स आपल्याला दिलेले आहेत त्या ऍक्टिव्हिटीज कोणत्या कोणत्या आहेत त्याच्या बाबतीत आपण डिस्कस करणार आहोत आणि याच्यावर जे टेस्ट होणार आहेत त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला सरावासाठी जे काही प्रश्न दिलेले आहेत स्वाध्यायासाठी त्याबद्दलही आपण डिस्कस करणार आहोत। सो फ्रेंड्स, लेट्स स्टार्ट ऑन आवर टुडेज टॉपिक, दॅट इज द डे 1 ऑफ ब्रिज कोर्स मॅथमॅटिक्स। ओके, सो फ्रेंड्स लक्षात घ्या, आपल्याला कनेक्टिंग लिंक जी आहे 8th स्टँडर्डची ती स्टडी करायची आहे ब्रिज कोर्सच्या माध्यमातून। मग यात आपला डे 1 चा जो टॉपिक आहे त्यात फर्स्ट टॉपिक आहे तो म्हणजे इवन नंबर्स। विद्यार्थी मित्रांनो, नॅचरल नंबर ही संकल्पना आपल्याला माहिती आहे, त्यात आपल्याला इवन नंबर स्टडी करायचे आहेत। आता इवन नंबर्सला आपण मराठीतून समसंख्या असं म्हणतो। ओके, सो लेट्स कॉन्सन्ट्रेट। द नंबर्स, that is the counting numbers we use in our daily life from 1 to the end, 1 2 3 up to the end, are we called natural numbers. एक पासून अनंतपर्यंतच्या संख्यांना आपण वस्तू मोजण्यासाठी जनरली वापरतो, त्यांना आपण मोज संख्या किंवा नैसर्गिक संख्या सुद्धा म्हणत असतो। या संख्या दोन प्रकारच्या संख्यांनी बनलेल्या असतात, म्हणजे याच्या दोन प्रकारच्या दुसऱ्या संख्या असतात। त्या कोणत्या? म्हणजे यातल्या काही संख्यांना आपण समसंख्या म्हणतो तर काही संख्यांना विषम संख्या म्हणतो। सो समसंख्या म्हणजे इवन नंबर्स। आता नैसर्गिक संख्यांमध्ये असणाऱ्या समसंख्या कोणत्या तर लक्षात घ्या, ज्या संख्यांच्या एकक स्थानी 0 2 4 6 8 हे अंक असतात त्यांना आपण समसंख्या असं म्हणत असतो, बरोबर। मग नॅचरल नंबर्स मध्ये जर तुम्ही पाहिलं तर नॅचरल मध्ये नंबर मध्ये 0 येत नाही, परंतु 2 4 6 8 10 12 या पद्धतीने अप टू द nth जे नंबर आहेत हे सर्व नंबर जे आहेत त्यांना आपण समसंख्या असं म्हणतो। समसंख्या ओळखण्याचा अजून दुसरा एक मार्ग आहे तो म्हणजे असं, when the number is divisible by 2 and the remainder is 0, then we called it as an even number. कोणत्याही संख्येला 2 ने भाग दिला असता बाकी जर 0 उरत असेल तर त्यावेळेस त्याला आपण समसंख्या असं म्हणतो। आलं का लक्षात? मी तुम्हाला हा जो मार्ग सांगितला 2 4 6 8 किंवा 2 अंकी संख्या असतील, 3 अंकी असतील, 4 अंकी असतील, किती अंकी असल्या तर त्यांच्या एकक स्थानी हे अंक असले तर त्या सम असतात। परंतु समसंख्येची नेमकी डेफिनेशन काय तर मी तुम्हाला सांगितलं, व्हॉट इज इवन नंबर, व्हेन द नंबर इज डिव्हिजिबल बाय 2 अँड रिमाइंडर इज 1, then it is called as even number. ओके, इवन नंबर ही संकल्पना तुम्हाला समजली। मग फक्त नॅचरल नंबरच्या संदर्भात विचार केला तर 0 या ठिकाणी येणार नाही। 2 4 6 8 10 या पद्धतीने अप टू द nth जे नंबर आहेत ते काय आहेत? समसंख्या आहेत। मात्र 2 अंकी संख्या 3 अंकी संख्यांच्या बाबतीत जेव्हा एकक स्थानी या ठिकाणी 0 येतो त्यावेळेस ती सुद्धा समसंख्या असते। ओके, तर दुसरा प्रकार कोणता आहे? विषम संख्या, त्याला आपण ऑड नंबर असं म्हणतो, ऑड नंबर। ओके, ऑड नंबर म्हणजे काय लक्षात घ्या, ज्या संख्यांना आपण 2 ने भागले असता बाकी 1 उरते त्यांना आपण विषम संख्या म्हणजे ऑड नंबर असं म्हणतात। इफ we divide the given number by 2 and the remainder is 1, then we call such numbers are odd number. कोणत्याही नैसर्गिक संख्यांना किंवा कुठल्याही संख्या असतो ज्यांना 2 ने डिवाइड केल्यावर बाकी 1 उरत असेल तर तो ऑड नंबर असतो। मग पहा या ठिकाणी नैसर्गिक संख्यामध्ये विषम संख्यांची जी सुरुवात होते ती होते 1 पासून। कुठून होते? 1 पासून। 1 3 5 7 9 11 हे ऑड नंबर आहेत। या कोणत्या संख्या आहेत? विषम संख्या आहेत। विषम संख्या आणि समसंख्या यांच्या बाबतीत तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल, each consecutive odd number is increased by 2. Similarly, each consecutive even number is also increased by 2.
प्रत्येक समसंख्या जी आहे ती 2 ने वाढत जाते, प्रत्येक विषम संख्या सुद्धा 2 ने वाढत जाते आणि आपल्याला पुढच्या अनुक्रमिक समसंख्या किंवा विषम संख्या मिळत जातात. सो तुम्हाला डेफिनेशन दोघांच्या लक्षात आला. ज्या संख्यांना 2 ने भाग दिला असता बाकी शून्य उरत असेल तर त्या समसंख्या असतात. आणि if the number is divisible by 2 and the remainder is 0, they are even number. If number is divisible by 2 and the remainder is 1, then it is odd number, that is विषम संख्या. आलं लक्षात. पुढचा पॉइंट आपण या ठिकाणी स्टडी करणार आहोत. काय आहे तो पॉइंट? तर तो आहे मल्टिपल्स. मल्टिपल्सला आपण मराठीतून विभाज्य असं म्हणतो. मल्टिपल्स विभाज्य. ओके. तर विभाज्य म्हणजे काय? कोणतीही संख्या दिलेली असेल आणि त्याच्या पटीत येणाऱ्या पाड्यात येणाऱ्या पुढच्या संख्या ज्या असतात त्या त्याच्या मल्टिपल्स असतात, विभाज्य असतात. ज्या संख्यांच्या पाड्यातून म्हणजे कोणत्याही संख्यांचा जर टेबल तुम्ही तयार केला तर त्याच्या पटीतल्या सर्व संख्या हे त्याच्या मल्टिपल्स असतात. ओके. आणि ज्याच्या या संख्या मल्टिपल असतात त्या संख्या याच्या फॅक्टर असतात. म्हणजे कसं लक्षात घ्या. एक्झाम्पल या ठिकाणी आपण 5 चे मल्टिपल्स जर घेतले तर 5 चे मल्टिपल ऑफ 5 म्हणूया आपण या ठिकाणी. मल्टिपल ऑफ 5 म्हणजे 5 चे विभाज्य. मल्टिपल्स ऑफ 5 या ठिकाणी येतील आपले कोणते येतील? 5, 10, 15, 20, 25 म्हणजे 5 चा टेबलच या ठिकाणी येईल. आलं लक्षात. मग विभाज्य म्हणजे काय? तर ज्या संख्येला एखाद्या संख्येने भागले असता बाकी ही शून्य उरत असते आणि त्या संख्येने तिला पूर्ण भाग जातो तर त्या संख्येला त्या दिलेल्या संख्येचा विभाज्य म्हणजे मल्टिपल असं म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल 10, 15, 20, 25 आर द मल्टिपल्स ऑफ 5. आले लक्षात. तसंच 7चे मल्टिपल्स जर तुम्हाला विचारले तर काय येतील? म्हणजे 7चे विभाज्य संख्या म्हणजे 7च्या पाड्यात येणाऱ्या संख्या 14, 21. आलं का लक्षात. या पद्धतीने पुढच्या ज्या संख्या असतील 7च्या टेबल मधल्या त्या झाल्या त्याच्या विभाज्य संख्या म्हणजे मल्टिपल्स. आता विभाजक म्हणजे काय ते आपण अभ्यासणार आहोत. विभाजक ज्याला आपण फॅक्टर असं सुद्धा म्हणत असतो. सो फ्रेंड्स, विभाजक जे आहे ते आपण सायमल्टेनियसली स्टडी करणार आहोत. बिफोर दॅट तुम्हाला वहीमध्ये तुमच्या नोट्स याच्या लिहायच्या असतील तर त्यासाठी तुम्ही याचा एक स्क्रीनशॉट घेऊ शकता. एक स्क्रीनशॉट घेऊन टाका आणि नेक्स्ट कन्सेप्ट जी आहे ती म्हणजे विभाजक, ती आपण स्टडी करूया. तर पुढची कन्सेप्ट आहे आपली विभाजक. त्यालाच आपण काय म्हणतो तर त्याला डिव्हायझर किंवा फॅक्टर असं सुद्धा आपण म्हणत असतो. सो फ्रेंड, आता पुढची कन्सेप्ट आहे आपली फॅक्टर म्हणजे विभाजक. ओके. विभाजक मी सांगितल्याप्रमाणे याला आपण फॅक्टर असं सुद्धा म्हणतो. आता फॅक्टर म्हणजे काय? ज्या संख्येने दिलेल्या संख्येला पूर्ण भाग जात असेल आणि बाकी शून्य येत असेल तर त्यावेळेस त्याला आपण फॅक्टर असं म्हणत असतो. ओके. म्हणजे काय? समजा तुम्हाला सांगितलं या ठिकाणी की 20 चे फॅक्टर कोणते? फॅक्टर ऑफ 20. ओके. राईट द फॅक्टर ऑफ 20 म्हणजे काय? 24 चे विभाजक लिहा. ओके. 24 या संख्येचे विभाजक लिहायचे आपल्याला. तर काय येतील? फॅक्टर ऑफ 20 फॅक्टर ऑफ 24. तर 24 ला ज्या ज्या संख्यांनी आपण डिवाइड करू शकतो कम्प्लिटली, म्हणजे ज्या संख्यांनी 24 ला डिवाइड केल्यावर रिमाइंडर 0 येत असेल ते सर्व संख्या या 24 चे काय असतील? फॅक्टर असतील. मग 24 ला भाग जाणाऱ्या पूर्णपणे भाग जाणाऱ्या संख्या कोणत्या कोणत्या आहेत? तर 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 6 आहे, 12 आहे. या पद्धतीने या ज्या संख्या आहेत की ज्यांनी या 24 ला भाग जातो त्या संख्या म्हणजेच काय आहे? 24 चे फॅक्टर आहेत, विभाजक आहेत. पहा 1, 2, 24 ला जर आपण एकाने भाग दिला 1 चा भाग 24 येतो. तसंच 2 दिला तर 12, 3 8 24, 6 24, 12 2 24, 24 1 24. या पद्धतीने हे आहेत फॅक्टर कशाचे? 24 चे. सो फॅक्टर ही संकल्पना तुम्हाला लक्षात आली असेल मित्रांनो, जी आपण मागील इयत्तांमध्ये अभ्यासलेली आहे, तिलाच आपण या ठिकाणी रिवाइज करतोय. पुढचा टॉपिक आपण स्टडी करतोय बा प्राइम नंबर. काय स्टडी करायचं आपल्याला? प्राइम नंबर. लक्षात घ्या, प्राइम नंबरला आपण मराठीतून मूळ संख्या असं म्हणत असतो. काय म्हणत असतो? मूळ संख्या. आता मूळ संख्या म्हणजे काय? तर ज्या संख्या
फक्त स्वतःच्या पाड्यात येतात, स्वतःच्या टेबलमध्ये येतात, त्यांना आपण मूळ संख्या असं म्हणतो. इतर कोणत्याही संख्यांच्या पाड्यात त्या येत नाही. ही आपली जनरल व्याख्या झाली. पण आपण प्राईम नंबर असं डिफाईन करतो, द नंबर्स विच आर द फॅक्टर्स ऑफ ओनली टू नंबर्स, मीन्स the given number and 1 are the two factors of that number are called as prime number. म्हणजे दिलेल्या संख्येचे जेव्हा दोनच विभाजक असतात, एक म्हणजे ती स्वतः संख्या आणि दुसरा म्हणजे एक आणि ती संख्या हे ज्यांचे विभाजक असतात तेच प्राईम नंबर असतात. म्हणजे स्वतः ती दिलेली संख्या आणि एक या व्यतिरिक्त यांचा एकही विभाजक नसतो, फॅक्टर नसतो, त्याला आपण प्राईम नंबर असं म्हणत असतो. मग फॉर एक्झाम्पल लक्षात घ्या, 2 आहे, 3 आहे, 5 आहे, 7 आहे, 11 आहे, 13 आणि 17 या पद्धतीने पुढे आपण अनेक नंबर जे आहेत मध्ये येणारे की हे असे आहेत नॅचरल नंबर्स मधील काही नंबर की जे फक्त स्वतःच्या टेबलमध्ये येतात, स्वतःच्याच पाड्यात येतात, त्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही संख्यांच्या पाड्यात टेबलमध्ये ते येत नाहीत. हे प्राईम नंबर असतात. म्हणजे पहा तुम्ही इथे जर 2 चे फॅक्टर मांडले तर 2 चे फॅक्टर आपल्याला दोनच मिळतात, 1 and 2. म्हणजे 2 1 जा 2 आणि 1 2 जा 2 असाच आपल्याला 2 मिळू शकतो. तसंच 3 चे फॅक्टर या ठिकाणी लिहिले तर ते पण येतील तुम्हाला 1 into 3 म्हणजे 1 3 जा 3 आणि 3 1 जा 3. त्याच पद्धतीने पहा 5 चे फॅक्टर सुद्धा 1 into 5 म्हणजेच पहा 1 5 जा 5 आणि 5 1 जा 5. या पद्धतीने पहा 11 चे सुद्धा तसेच फॅक्टर मिळतील 1 into 11 11 into 1 11 होतील. 13 चेही फॅक्टर आपल्याला 1 into 13 च मिळतात. तसंच 17 19 यांचे फॅक्टर सुद्धा आपल्याला 1 into 17. म्हणजे या सर्व संख्या जर तुम्ही ऑब्झर्व केल्या तर तुम्हाला लक्षात येईल की याचे दोनच फॅक्टर मिळतात, एक म्हणजे एक आणि ती संख्या स्वतः, या व्यतिरिक्त यांचा कोणताही फॅक्टर नसतो. त्यांना आपण प्राईम नंबर म्हणजे मूळ संख्या असं म्हणत असतो. सो विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला लक्षात आलं असेल या पद्धतीने आपण 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या शोधू शकतो. 1 ते 100 पर्यंत साधारणतः 25 मूळ संख्या आहेत. कशा शोधायच्या मी तुम्हाला सांगितलं की अशी संख्या शोधायची की जी फक्त स्वतःच्या टेबलमध्ये येते, इतरांच्या टेबलमध्ये येत नाही. ही मूळ संख्या शोधण्याची सोपी पद्धत आहे. किंवा तुम्ही त्याचे फॅक्टर पाडले तर फॅक्टर मध्ये फक्त तुम्हाला तोच नंबर मिळेल आणि 1 मिळेल, या व्यतिरिक्त एकही नंबर मिळणार नाही. सो प्राईम नंबर म्हणजे मूळ संख्या ही संकल्पना तुम्हाला समजली असेल. या पद्धतीने तुम्ही सुद्धा याचे नोट्स घ्यायचे आहेत. मी सायमल्टेनियसली जे एक्सप्लेन करतोय हे आपल्यासाठी महत्त्वाचं असणार आहे फॉर कम्प्लिटिंग अवर ब्रिज कोर्स. ओके, तर लक्षात घ्या. नेक्स्ट कन्सेप्ट काय आहे, हे आपली प्राईम नंबर नंतरची कन्सेप्ट आहे कंपोजिट नंबर. कोणती आहे? कंपोजिट नंबर. कंपोजिट नंबरला आपण संयुक्त संख्या असं म्हणतो. काय म्हणत असतो? संयुक्त संख्या, बरोबर. तर पहा, संयुक्त संख्या म्हणजे काय? ज्या संख्येचे एक आणि ती संख्या व्यतिरिक्त आणखी इतरही विभाजक असतात त्यांना आपण संयुक्त संख्या असं म्हणतो. थोडक्यात जी संख्या इतरही संख्यांच्या टेबलमध्ये येते, म्हणजे त्या संख्ये व्यतिरिक्त इतर संख्यांच्या सुद्धा ती पाड्यात येते, त्याला आपण संयुक्त संख्या म्हणतो. थोडक्यात असा नंबर की ज्याचे एक आणि ती संख्या व्यतिरिक्त अदर सुद्धा त्याचे फॅक्टर असतात, अदर नंबर सुद्धा फॅक्टर असतात, त्यांना आपण कंपोजिट नंबर म्हणजे संयुक्त संख्या म्हणत असतो. थोडक्यात लक्षात घ्या, 4 आहे, 12 आहे, 15 आहे, 20 आहे, त्याच्यानंतर 36 आहे, या संख्या ज्या आहेत यांना आपण कंपोजिट नंबर असं म्हणतो, संयुक्त संख्या. का? तर मागच्या याच्याप्रमाणे पाहू आपण, जर याचे फॅक्टर पाडले तर ते कोणते कोणते येतात पहा. 4 चे फॅक्टर आहेत, 1 च्या टेबल मध्ये 4 येतो, 2 च्या टेबल मध्ये येतो, 2 2 जा 4, तसंच 4 च्या पण टेबल मध्ये येतो. 12 चे फॅक्टर पहा, 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे, आलं लक्षात. त्याच्यानंतर 6 पण आहे. म्हणजे काय, या पद्धतीने तुम्ही जर 15 चा टेबल पाहिला म्हणजे 15 चे फॅक्टर शोधले तर ते येतील 1 3 5 15. म्हणजे पहा, यांचा जर तुम्ही विचार केला तर 1 4 जा 4, 2 2 जा 4, 4 1 जा 4, तसंच 1 12 1 जा 12, 2 6 जा 12, 3 4 जा 12, 4 3 जा 12, 6 2 जा 12. या पद्धतीने या उदाहरणांमध्ये जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर ती संख्या आणि एक या व्यतिरिक्त, एक हा तर असा नंबर आहे की तो कोणत्याही संख्येचा फॅक्टर असतोच, एक सर्व संख्यांचा फॅक्टर असतो,
पण दिलेला नंबर आणि 1 याच्या व्यतिरिक्त सुद्धा आणखी जर नंबर्स त्या दिलेल्या संख्येचे फॅक्टर असतील तर त्याला आपण कंपोजिट नंबर म्हणजे संयुक्त संख्या असं म्हणतो. ओके, मग पहा तुम्ही 1 ते 100 मधल्या जर संयुक्त संख्या तुम्हाला शोधायच्या असतील तर कशा शोधणार, तर 1 ते 100 मधील मूळ संख्या तुम्ही काढून घ्या, नैसर्गिक संख्यांमधील उरलेल्या संख्या या सर्व संयुक्त संख्या असतील. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला लक्षात आलं असेल आणि कंपोजिट नंबर लक्षात आलं असेल, नसेल तर पुन्हा पुन्हा तुम्ही आपला हे व्हिडिओ वॉच करू शकता आणि एक स्क्रीनशॉट घेऊन टाका, आपल्या वहीमध्ये लिहा, संयुक्त संख्या ही संकल्पना तुम्हाला समजेल. ओके, टेक अ स्क्रीनशॉट. आता पुढचा भाग आपण स्टडी करणार आहोत. पहा, नैसर्गिक संख्यांमधील समसंख्या तुम्हाला लक्षात आल्या म्हणजे इव्हन नंबर, ऑड नंबर ही संकल्पना तुम्हाला समजली, विषम संख्या कोणत्या, त्याच्यानंतर प्राईम नंबर ही संख्या समजली, तसंच कंपोजिट नंबर म्हणजे संयुक्त संख्या हा प्रकार सुद्धा तुम्हाला लक्षात आला. आता याच्यात काही महत्त्वाच्या 2 गोष्टी आहेत ज्या आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. 2 पॉइंट या ठिकाणी नोट करणं आपल्याला गरजेचं आहे. ते म्हणजे कोणते, तर लक्षात घ्या, इम्पॉर्टंट नोट यांच्या बाबतीत की 1 इज नायदर प्राइम नॉर कंपोजिट नंबर. नायदर प्राइम नॉर कंपोजिट नंबर म्हणजे काय, एक ही संख्या अशी आहे, एक ही अशी नैसर्गिक संख्या आहे की ती कंपोजिट पण नाही आहे आणि प्राइम पण नाही. नायदर प्राइम नॉर कंपोजिट नंबर म्हणजे लक्षात घ्या, एक ही स्वतःचा फॅक्टर असते आणि इतर सुद्धा प्रत्येक संख्येचा फॅक्टर असते. पण कोणताही नंबर घेतला तुम्ही तर त्याचा फॅक्टर 1 असतो. त्याच्यामुळे ती प्राइम पण नाहीये आणि कंपोजिट पण नाहीये. एकचे पुन्हा फॅक्टर पडत नाही म्हणजे इतर फॅक्टर नसतात म्हणून तिला आपण कंपोजिट पण म्हणू शकत नाही. आलं का लक्षात? अशा पद्धतीने ही गोष्ट आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. 1 इज नायदर प्राइम नॉर कंपोजिट नंबर. आलं लक्षात? तर मूळ संख्या का नाही म्हणू शकत आपण तिला, कारण तिचे इतर संख्यांचा सुद्धा फॅक्टर 1 आहे. 1 चा फॅक्टर ती संख्या 1 पण आहे, 1 पण आहे. म्हणजे तिचे आपण जी डेफिनेशन प्राइम नंबरची स्टडी करतो त्याच्यामध्ये सुद्धा आणि कंपोजिट नंबर मध्ये सुद्धा आपण 1 ला डिफाइन करू शकत नाही. सो 1 इज नायदर प्राइम नॉर कंपोजिट नंबर. दुसरी गोष्ट अशी आहे की 2 ही संख्या अशी आहे की ती एकमेव संख्या आहे की ती मूळ आहे. सो 2 इज only one even number that is prime. लक्षात घ्या, तर 2 ही एकमेव समसंख्या आहे की ती मूळ आहे. बाकीच्या सर्व समसंख्या बाकीच्या सर्व मूळ संख्या या विषम संख्या आहेत. म्हणजे प्राइम नंबर्स ज्याला म्हटलेलं आहे आपण, जनरली ऑल प्राइम नंबर्स आहेत हे बिलॉंग्स टू द ऑड नंबर्स आहेत म्हणजे ते विषम संख्या आहेत. फक्त 2 हा एकमेव नंबर असा आहे की तो प्राइम आहे पण इव्हन आहे. बाकीचे सर्व प्राइम नंबर हे ऑडच आहेत. ओके, सो या 2 गोष्टी नोट करणं आपल्याला महत्त्वाचं ठरतं. ते तुम्ही तुमच्या वहीत लिहा म्हणजे तुम्हाला आपल्या टेस्टच्या दृष्टीने काही अडचण येणार नाही ब्रीज कोर्सच्या. ओके, आता बघा कोणते प्रश्न आपल्याला सरावासाठी दिलेले आहेत, ते आपल्याला कसे सोडवायचे आहेत आणि आपण ते आपल्या वहीमध्ये लिहिताना या दिलेल्या माहितीचा तुम्हाला उपयोग करायचा आहे जी आपण आतापर्यंत स्टडी केली. पहा, सरावासाठीचे प्रश्न आपल्याला असे असू शकतात म्हणजे दिलेले आहेत तुम्हाला ब्रिज कोर्सच्या स्वाध्यायामध्ये जे प्रश्न दिलेले आहेत होमवर्क मध्ये ते काय दिलेले आहेत लक्षात घ्या. राईट even numbers between 1 to 25. Write even numbers between 1 to 25. म्हणजे पहा 1 ते 25 पर्यंतच्या संख्यांमधील तुम्हाला इवन नंबर्स लिहायचे, समसंख्या लिहायच्या आहेत. तर मग त्या कोणत्या आहेत तुम्हाला माहिती आहे, 2 4 6 8 10 12 14 16 18 20 22 24. These are the even numbers from 1 to 25. आलं लक्षात? दुसरा प्रश्न असा आहे आपल्याला, हा झाला क्वेश्चन फर्स्ट ज्याच्याबद्दल आपण माहिती घेतली. क्वेश्चन 2 काय आहे लक्षात घ्या.
राईट ऑड नंबर्स बिटवीन 25 to 50. तर ऑड नंबर्स, राईट ऑड numbers between 1 to 25, sorry 25 to 50, 25 to 50. 25 ते 50च्या दरम्यानचे आपल्याला ऑड नंबर लिहायचे आहेत, म्हणजे विषम संख्या लिहायच्या आहेत. 25 पासून तर 50 पर्यंतच्या विषम संख्या काय ते मग 27, 29, 31, 33, 35, 37, 39, 41, 43, 45, 47 आणि 49. These are the numbers, that is odd numbers between 25 to 50. 25 to 50 च्या दरम्यानचे ऑड नंबर्स आपण या ठिकाणी लिहिलेले आहेत. ओके, नेक्स्ट क्वेश्चन काय दिलेला आहे आपल्याला पहा. हाऊ मेनी प्राईम नंबर्स बिटवीन 1 to 100, राईट डाऊन इट. तर पहा 1 to 100 च्या दरम्यानचे प्राईम नंबर्स आपल्याला लिहायचे आहेत. किती आहेत ते विचारलेले आहेत. सो फ्रेंड्स लक्षात घ्या, क्वेश्चन नेक्स्ट काय दिलेला आहे आपल्याला. हाऊ मेनी प्राईम नंबर्स बिटवीन 1 to 100, म्हणजे क्वेश्चन 4 प्राईम नंबर्स बिटवीन 1 to 100, 1 ते 100 पर्यंतचे हे जे आहेत मूळ संख्या त्या आपल्याला लिहायच्या आहेत. तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलं प्राईम नंबर्स स्टडी करत असताना की देर आर 25 प्राईम नंबर्स बिटवीन 1 to 100. मग ते कोणते कोणते ते लिहायचे, इथे वाक्य लिहायचं आपण. देर आर 25 प्राईम नंबर्स बिटवीन काय 1 to 100. 1 ते 100 पर्यंत 25 संख्या अशा आहेत की त्या मूळ आहेत. नंबर्स कोणते कोणते तर लक्षात घ्या. 2, 3, 5, 7, 11, 13, नंतर आहे आपला 17, 19, 23, 29, 31, 37, नंतर आहे 41, ओके 43, 47, 53, 59, नंतर आहे 59, नंतरचा आपला 61, 67, 67, नंतर आहे 71, 71, 73, नंतर 79, 83, 89 आणि नंतरचा आहे 97. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25. या पद्धतीने हे 25 नंबर आहेत की जे प्राईम नंबर आहेत फ्रॉम 1 to 100, की जे फक्त स्वतःच्या टेबलमध्ये येतात, ज्यांचे ते स्वतः आणि 1 हे दोनच फॅक्टर कॉमन आहेत. अदरवाइज इतर संख्या त्यांचे फॅक्टर नाही आहेत, म्हणून यांना आपण प्राईम नंबर म्हणतो. सो विद्यार्थी मित्रांनो, एक स्क्रीनशॉट घेऊन टाका म्हणजे तुम्हाला हे नंबर लिहिता येतील. नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला काय दिलेला आहे पहा. राईट एनी 3 मल्टिपल्स ऑफ 7. क्वेश्चन नंबर पुढचा जो आपल्याला दिलेला आहे तो असा आहे. सॉरी, नेक्स्ट क्वेश्चन असा आहे पहा. राईट द फॅक्टर्स ऑफ 24. लिहूया क्वेश्चन नंबर 5. राईट द फॅक्टर्स ऑफ 24. Write the factors of 24. विद्यार्थी मित्रांनो, हे आपण सायमल्टेनियसली तेव्हाही स्टडी केलं जेव्हा आपण फॅक्टर स्टडी करत होतो. तेव्हा 24 चे फॅक्टर काय आहेत मी तुम्हाला सांगितलं. पहा 24 हा नंबर ज्या ज्या संख्यांच्या टेबलमध्ये येतो, म्हणजे ज्या ज्या संख्यांनी आपण 24 ला कम्प्लिटली डिवाइड करतो ते त्याचे फॅक्टर असतील. मग त्याच्यामध्ये 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 6 आहे, 8 आहे, नंतर 12 आहे, ओके, आणि 12 नंतर 24. लक्षात घ्या. मग कसे तर 1 24 जा 24, 2 12 जा 24, 3 8 जा 24, 6 4 जा 24, 8 3 जा 24,
12 टू जा 24 आणि 24 वन जा 24. या पद्धतीने हे 24 चे फॅक्टर आहेत, म्हणजे 24 चे अवयव जे आहेत ते आपण फाइंड आउट केलेले. नेक्स्ट क्वेश्चन काय पहा, क्वेश्चन नंबर 6 आपल्याला असं दिलेला आहे. क्वेश्चन नंबर 6 काय म्हटलेलं आहे, राइट फॅक्टर्स ऑफ 19, डिसाइड वेदर 19 इज प्राइम और कंपोजिट. राइट फॅक्टर्स ऑफ 19. okay, decide whether it is prime or composite. म्हणजे पहा 19 ही संख्या जी आहे तिचे आपल्याला या ठिकाणी फॅक्टर्स लिहायचे आहेत, अवयव लिहायचे आहेत आणि ठरवायचं आहे की ती संख्या ही प्राइम नंबर आहे की कंपोजिट, म्हणजे ती संयुक्त संख्या आहे की मूळ संख्या, ते ठरवायचं आहे. पहा मित्रांनो, त्याही वेळेस आपण जेव्हा प्राइम नंबर स्टडी करत होतो त्यावेळेस 19 च्या संदर्भात माहिती घेतली की 1 आणि 19 हे दोनच फॅक्टर आहेत 19 चे. याच्या व्यतिरिक्त कुठलाही फॅक्टर 19 चा नाहीये आणि म्हणून 19 हा प्राइम नंबर आहे. सो या ठिकाणी काय म्हणणार आपण, 19 हॅज ओनली two factors that is कोणते ते 1 and 19 and hence 19 is prime number. ओके, तर आपण या ठिकाणी डिसाइड केलंय मित्रांनो. लक्षात घ्या की 19 ही संख्या अशी आहे की तिचे फॅक्टर्स फक्त 1 आणि 19 आहेत, या व्यतिरिक्त इतर संख्या तिचे फॅक्टर नाही आहेत आणि म्हणून 19 हा प्राइम नंबर आहे. ओके, अजून काही क्वेश्चन दिला आहे का आपल्याला पाहूया. तुम्ही याचा एक स्क्रीनशॉट घेऊ शकता. हा एक क्वेश्चन दिला आहे पहा, क्वेश्चन नंबर 7 काय आहे तो असा आहे पहा मित्रांनो, राइट एनी 3 मल्टिपल्स ऑफ 7. क्वेश्चन नंबर 7 आहे, राइट एनी 3 मल्टिपल्स ऑफ 7. आता मल्टिपल्स म्हणजे मराठीतून आपण याला विभाज्य असं म्हणतो, बरोबर. विभाज्य संख्या आपल्याला या ठिकाणी लिहायच्या आहेत. कोणत्या, तर तुम्हाला सांगितलं मी 7च्या टेबल मध्ये येणाऱ्या सर्व संख्या या 7च्या मल्टिपल्स असतील म्हणजे विभाज्य असतील. सो 7, 14, 21 नाही, तुम्ही 7चा टेबल लिहू शकता. फक्त 3 सांगितल्यात म्हणून मी या ठिकाणी 3 लिहिल्यात. तुम्ही पुढचाही टेबल कंप्लीट करू शकता. 5, 27, 7, 2, 14, 7, 3, 21, 7, 4, 28, 7, 35 या पद्धतीने अनेक नंबर तुम्ही लिहू शकता. फक्त आपल्याला 3 नंबर्स लिहायचे आहेत या ठिकाणी म्हणून मी 3 लिहिले आहेत. ओके, सुरुवातीचे 3 नंबर्स लिहिलेले. विद्यार्थी मित्रांनो, आपल्यासाठी ब्रिज कोर्सचा हा फर्स्ट डे होता आणि त्याची होल इन्फॉर्मेशन आपण या ठिकाणी घेतलेली आहे. त्याच्या स्वाध्यायाच्या संदर्भात पण आपण माहिती घेतली. आय होप की तुम्हाला या आजच्या आपल्या व्हिडिओचा नक्की फायदा होईल. लेक्चर आजचा आपला आवडला असेल तर त्याला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. ओके फ्रेंड, धन्यवाद.